बघा, मिस्टर जॅक इज अन एम्प्लॉई ऑफ गॅस सप्लाय कंपनी ॲट बँगलोर. ज्या कंपनीमध्ये ज्या ठिकाणी कामाला आहे त्याला अंडरलाईन करून ठेवायचं. ही गिव्ज यू द फॉलोइंग इन्फॉर्मेशन फॉर द प्रिव्हियस इयर 2020-21. आवाज येतोय सर्वांना? हो सर. ओके. बेसिक सॅलरी ₹14,000 पर मंथ. बेसिक सॅलरी किती? 14,000 रुपये पर मंथ. फुल्ली टॅक्सेबल असणार आहे. DA ₹1,000 पर मंथ नॉट परफॉर्मिंग पार्ट ऑफ रिटायरमेंट बेनिफिट. म्हणजे रिटायरमेंट बेनिफिट साठी घ्यायचा नाही, म्हणजे डेफिनेशन मध्ये हा आपण घेणार नाही. हा फुल्ली टॅक्सेबल असतो. फॅमिली अलाउन्स 3,300 पर मंथ फुल्ली टॅक्सेबल. सिटी कॉम्पेन्सेटरी अलाउन्स फुल्ली टॅक्सेबल. एज्युकेशन अलाउन्स 700 रुपये पर मंथ आहे. आता याला एक्झम्पशन असणार आहे. किती रुपये एक्झम्पशन असतं? 100 रुपये. व्हेरी गुड. 100 रुपये एक्झम्पशन असणार आहे. एकच मिनिट हा. एक मिनिट फक्त. बघा, एज्युकेशन अलाउन्सचं आपण बघितलं, 100 रुपये एक्झम्पशन असणार आहे त्याला. त्याच्यानंतर याच्यावर ₹1,200 पर मंथ, बट ही पेज ₹200 पर मंथ, 2,000 पर मंथ ऍज अ रेंट फॉर हिज अकोमोडेशन. याच्यारे 1,200 रुपये पर मंथ आहे, पण तो 2,000 रुपये पर मंथ काय करतोय? रेंट पेड करतो. याला एक्झम्पशन असणारे 3 अमाऊंट कॅल्क्युलेट कराव्या लागतात, वर्किंग नोट करावे लागेल. कंपनी हॅज प्रोव्हाइडेड फ्री टेलिफोन ॲट हिज रेसिडेन्स बाय मीटिंग द एक्सपेन्सेस ₹5,000. हे पूर्णचे पूर्ण टॅक्सेबल आहे. ही इज अलाउड यूज ऑफ मोटर कार ऑफ 16 HP. 16 HP म्हणजे किती सीसीचे असेल? 1600 सीसी. व्हेरी गुड. 1600 सीसी फॉर ऑल ऑफिशियल पर्पज. आणि ही सगळी ऑफिशियल पर्पज साठी वापरली, म्हणजे ही एक्झम्प्टेड असणार आहे. एक्झम्प्टेड असणार आहे पूर्णच्या पूर्ण. व्हॅल्युएशन तिचं नील येणार आउटरला. त्याच्यानंतर रिएम्बर्समेंट ऑफ मेडिकल एक्सपेन्सेस इन्कर्ड फॉर हिज वाईफ ट्रीटमेंट अवॉर्ड. म्हणजे विदेशात वाईफची ट्रीटमेंट घेण्यासाठी 70,000 रुपये खर्च आलेला आहे, आणि त्यांच्या ट्रॅव्हलिंगसाठी 50,000 रुपये असे सगळे कंपनीने पेड केलेले आहेत. 70,000 प्लस 50,000 कंपनीने दिले. टोटल किती दिले? 1,30,000 रुपये. हे सगळेच्या सगळे टॅक्सेबल असणार आहे, फुल्ली टॅक्सेबल. 1,20,000. 1,20,000 येतात. सगळेचे सगळे काय असणार आहेत? टॅक्सेबल असणार आहेत. त्याच्यानंतर द कंपनी हॅज पेड हिज इन्कम टॅक्स. कंपनीने त्याचा इन्कम टॅक्स पेड केला. कंपनीने पेड केला, टॅक्सेबल आहे. परकिजिट्स हे पूर्ण सुद्धा टॅक्सेबल. त्याच्यानंतर कन्व्हिनियन्स अलाउन्स 500 रुपये 5,000 पर मंथ फॉर व्हिजिटिंग ब्रँचेस. ब्रँचेस साठी कन्व्हिनियन्स अलाउन्स भेटलेला आहे. आता त्यातली अनस्पेंट अमाऊंट असते ती एक्झम्प्टेड असते, टॅक्सेबल असते, परंतु आता ह्यांनी ऑफिस यूज साठी म्हटलंय, पूर्णचे पूर्ण एक्झम्प्टेड घेणार. प्रोव्हिजन फॉर द फॉलोइंग डोमेस्टिक सर्व्हिस डोमेस्टिक सर्वंट आर पेड बाय द कंपनी. त्याला डोमेस्टिक सर्वंट दिलेत कोणते? वॉचमॅन एक दिलेला आहे, त्याला 1,750 रुपये. स्वीपर आहे त्याला 1,600, आणि कुक आहे त्याला 1,000 रुपये. हे पूर्णच्या पूर्ण डोमेस्टिक सर्वंट फॅसिलिटी टॅक्सेबल असते. त्याच्यानंतर कंपनी हॅज कॉन्ट्रीब्युट हिज RPF अकाउंट 14% ऑफ जॅक सॅलरी. म्हणजे 14% जॅकची सॅलरी, त्याच्या 14% काय कॉन्ट्रीब्युशन आहे RPF मध्ये. हे एक्झम्पशन आहे. याला किती टक्के सॅलरीच्या? 12%. हॅज क्रेडिटेड इंटरेस्ट 10.5% पर ॲनम ₹8,000. याला 9.5% एक्झम्पशन आहे, परंतु बघूया काय करायचं. इंटरेस्ट ऑन RPF. ट्युशन फीज पेड ₹15,000 ऑफ वन चाइल्ड, पूर्णचे पूर्ण टॅक्सेबल. ही हॅज प्रोव्हाइडेड द फॉलोइंग डिटेल्स इन रिस्पेक्ट ऑफ हिज इन्व्हेस्टमेंट. त्याच्या स्वतःच्या इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात खालील डिटेल्स दिलेले आहेत. तर त्याची इन्व्हेस्टमेंट आहे लाईफ इन्शुरन्स प्रीमियम मध्ये त्यांनी काहीतरी अमाऊंट 1,00,000 रुपयाचा आहे, 30,000 रुपये हप्ता भरतोय. हे एक्झम्प्टेड आहे. हे काय सॅलरी कोण पेड करत नाही?
हा स्वतः करतोय सगळे इन्व्हेस्टमेंट, कंपनी करत नाही. प्रॉव्हिडंट फंड 10,000 रुपये आणि पीपीएफ चे 20,000 रुपये. हे जर सगळं जर विचार केला तर आपल्याला टोटल इन्कम काढत असताना एटीसी च्या डिडक्शनला घ्यावे लागतात. पण सॅलरीचं कॅल्क्युलेशन करत असताना हे घ्यावे लागणार नाही. त्या ठिकाणी हे नॉट ऍप्लिकेबल असणार आहेत, कारण की हे कंपनी त्याच्यासाठी करत नाही, तर स्वतःसाठी करतोय. जर कंपनी काय करत असेल तर आपण ते टॅक्सेबल घेतो. Compute taxable income from salary of Mr. Jack for the assessment year 2020-21 if he has exercised, हे वाक्य खूप महत्वाचं आहे, the new tax regime under section 115BA-C. न्यू टॅक्स रिझिमचा काय होतं या ठिकाणी अप्लाय होतो आहे. एवढंच आहे, याच्यामध्ये वेगळं असं काही नाही. सॉल्व्ह करायला सुरुवात करू. ड्रॉ केला असेल सर्वांनी असं गृहीत धरून. कोण आहे, त्याचं नाव काय आहे? मिस्टर जॅक. मिस्टर जॅक. कम्प्युटेशन ऑफ टॅक्सेबल इन्कम फ्रॉम सॅलरी. फर्स्ट काय घेणार आपण? बेसिक सॅलरी. व्हेरी गुड. बेसिक सॅलरी घ्या फर्स्ट. बेसिक सॅलरी. बेसिक सॅलरी अमाऊंट किती घेणार बेसिक सॅलरीची? बघा, त्यांनी आपल्याला बेसिक सॅलरी किती दिली पहा या ठिकाणी. 14,000 पर मंथ. 14,000 पर मंथ. 14,000 गुणुले 12, 14,000 इंटू 12 किती येईल पहा? 1,68,000. 1,68,000 आउटरला. ओके, हे झालं सॅलरीचं. बेसिक सॅलरी. डीए 1,000 पर मंथ. नॉट फॉर रिटायरमेंट बेनिफिट आहे. डीए रिटायरमेंट बेनिफिट साठी नाही आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? पूर्णचे पूर्ण टॅक्सेबल तर घेतोच, परंतु डेफिनेशन मध्ये घेणार का रिटायरमेंट बेनिफिट साठी नाही म्हटल्यानंतर? नाही. लिहा सर्वांनी. डीए. डीए कंसातल्या 1,000 इंटू 12, 1,000 गुणुले 12. आउटरला लिहिणार आपण 12,000 रुपये. आणि कंसातल्या नॉट फॉर रिटायरमेंट बेनिफिट, म्हणजे रिटायरमेंट बेनिफिट साठी नाही आहे. त्याच्यानंतर पुढं काय आहे पहा. डीए झाल्यानंतर फॅमिली अलाउन्स पूर्णच्या पूर्ण टॅक्सेबल आहे. घेऊया फॅमिली अलाउन्स. सोबत राहायचं सर्वांनी. फॅमिली अलाउन्स. बघा आता फॅमिली अलाउन्स किती दिलाय? 300. 300 इंटू 12, 12×36, 3,600 रुपये. सोबत राहा. फॅमिली अलाउन्स झाले. सिटी कॉम्पेन्सेटरी अलाउन्स 200 रुपये पर मंथ. पूर्णच्या पूर्ण टॅक्सेबल आहे. CCA इंटू ब्रॅकेट 200 इंटू 12 किती टॅक्सेबल? 2,400. एज्युकेशन अलाउन्स ₹700 पर मंथ. न्यू टॅक्स रिझिम असताना हा टॅक्सेबल घ्यायचा की एक्झम्प्टेड घ्यायचा? पूर्ण त्याला एक्झम्पशन असतं का न्यू टॅक्स रिझिम असताना? नाही. नाही. मग आपण लिहूया चिल्ड्रेन एज्युकेशन अलाउन्स. एज्युकेशन अलाउन्स. आणि किती रुपये दिले बघा त्यांनी? 700 पर मंथ आहे. 700 गुणुले 12, टोटल 8,400. 8,400 आउटरला घेतले. आणि हे का आपण एक्झम्पशन घेणार नाही याला? कारण की या ठिकाणी न्यू टॅक्स रिझिम अप्लाय आहे म्हणून. आता हे मी लिहित बसणार नाही, तुम्हाला हे माहिती आहे. पुढे जाऊया. HRA हाऊस रेंट अलाउन्स, याला एक्झम्पशन घेणार की नाही घेणार? नाही घेणार. का बरं नाही घेणार? न्यू टॅक्स रिझिम अलाउड म्हणून. हो बरोबर. फुल्ली टॅक्सेबल असेल हा, कारण की त्या ठिकाणी न्यू टॅक्स रिझिम काय आहे?
अप्लाय आहे, कंसात मी लिहितो न्यू वाटलं तर टॅक्स रिझीम ऍप्लिकेबल ऍप्लिकेबल आहे. आणि याचे रे बघा त्याला किती भेटतोय 8700 गुणुले 12 सॉरी याच्या रे 1200 रुपये भेटतोय 1200 गुणुले 12 टोटल किती आउटरला 14,400. 14,400 रुपये पूर्णचे पूर्ण टॅक्सेबल. त्याच्यानंतर कंपनी हॅज प्रोव्हाइडेड फ्री टेलिफोन फॅसिलिटी आहे. तर पूर्णचे पूर्ण काय घेणार आपण टॅक्सेबलच घेणार आहे. टेलिफोन एक्सपेन्सेस फुल्ली एक्झम्प्टेड असतात. या ठिकाणी मी टॅक्सेबल म्हटलं होतं तुम्हाला, इथे एक्झम्प्टेड म्हणा, फुल्ली एक्झम्प्टेड. आणि लिहा त्या ठिकाणी आपण तुम्हाला लिस्ट दिली त्याच्यामध्ये पण असंच आहे. टेलिफोन फॅसिलिटी कंसातल्या फुल्ली एक्झम्प्टेड आणि अमाऊंट लिहून टाका आउटरला नील. अमाऊंट काय घेणार आपण नील घेणार. 5,000 रुपये आहेत परंतु फुल्ली एक्झम्प्टेड असल्यामुळे आपण काय घेणार डायरेक्ट नील घेणार. त्याच्यानंतर ही हॅज अलाउड मोटर कार फॅसिलिटी आहे, बरोबर ना. आणि ही मोटर कार ऑफिस यूज साठी असते. ऑफिस यूज साठी असल्यावर आपण काय घेतो पहिलाच कॉलम आहे बघा नीलच घेतो. मोटर कार फॅसिलिटी कंसातल्या फुल्ली एक्झम्प्टेड आणि आपण लिहिणार नील. का नील लिहिणार कारण की ते ऑफिस यूज साठी आहेत. ऑफिस यूज वाटलं तर लिहा कंसात, कारण की मोटर कार ऑफिस यूज साठी आहे. जर त्यांनी प्रायव्हेट यूज साठी यूज केली असती तर आपण त्या ठिकाणी बघितलं असतं. त्याच्यानंतर पुढं रिएम्बर्समेंट ऑफ मेडिकल एक्सपेन्सेस अँड ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, म्हणजे दुसऱ्या देशात जाऊन एक ट्रीटमेंट घेतलेली त्यांनी त्याच्या वाईफच्या संदर्भात, तर रिएम्बर्समेंट ऑफ मेडिकल ट्रीटमेंट इन टू अबॉर्ड, बरोबर ना. तर लिहा रिएम्बर्समेंट ऑफ मेडिकल ट्रीटमेंट एकच मिनिट ऑफ मेडिकल ट्रीटमेंट आणि टोटल बघा ट्रीटमेंटचे 70,000 रुपये आहेत आणि त्यांच्या ट्रॅव्हलिंगचे 50,000, असे टोटल कंपनीने किती दिलेत फुल्ली टॅक्सेबल. त्याला कंसात लिहून ठेवा फुल्ली टॅक्सेबल, कारण की पूर्णचे पूर्ण काय असणार आहे टॅक्सेबल असणार आहेत. त्याच्यानंतर पुढे जाऊया. पुढे काय दिलंय त्यांनी, रिएम्बर्समेंट झाल्यानंतर कंपनी हॅज पेड इन्कम टॅक्स अँड कन्व्हिनियन्स अलाउन्स. इन्कम टॅक्स आणि कन्व्हिनियन्स अलाउन्स आहे. तर इन्कम टॅक्स हा फुल्ली टॅक्सेबल असणार आहे, कंपनी त्याच्या वतीने पेड करते. त्याच्यात त्या ठिकाणी इन्कम टॅक्स पेड बाय कंपनी, इन्कम टॅक्स
पेड बाय कंपनी कंसात काय ही फॅसिलिटी किंवा परकिजिट्स आहे. परकिजिट्स आणि अमाऊंट लिहा त्या ठिकाणी. पूर्णचे पूर्ण अमाऊंट काय असणार आहे, टॅक्सेबल असणार आहे. इन्कम टॅक्स किती पेड केलाय, 3,000 रुपये, 3,000. इन्कम टॅक्स झाल्यानंतर पुढं कन्व्हिनियन्स अलाउन्स आहे. हा पण पूर्णच्या पूर्ण टॅक्सेबल असता, पण काय केलेलं आहे त्यांनी, कन्व्हिनियन्स अलाउन्स हा ऑफिस यूज साठी आहे. त्यामुळे आपण काय करणार आहे, एक्झम्प्टेड घेणार आहे. त्यामुळे कन्व्हिनियन्स अलाउन्स सर ते 3,000 रुपये खाली लिहायचे होते ना. हो 3,000 वर लिहिलेत का मी, एकच मिनिट. 3,000 या ठिकाणी लिहा पाहिजे होते. आणि त्याच्यानंतर कन्व्हिनियन्स अलाउन्स कन्व्हिनियन्स अलाउन्स अमाऊंट पहा किती लिहिणार त्या ठिकाणी. कन्व्हिनियन्स अलाउन्स आहे 5,000 रुपये. इनर कॉलम लिहिले, थोडस वेगळं प्रेझेंटेशन करू. आणि लेस म्हणा फुल्ली एक्झम्प्टेड, कंसात म्हणा ऑफिस यूज. का ऑफिस यूज साठी आहे म्हणून फुल्ली एक्झम्प्टेड, 5,000 रुपये लिहिणार. आणि आउटरला लिहिणार नील, आउटरला लिहिणार नील. त्याच्यानंतर एकच मिनिट. कन्व्हिनियन्स अलाउन्स झालं. पुढे जाऊया. कंपनी हॅज इन्कम टॅक्स आणि कन्व्हिनियन्स अलाउन्स पर एनम. प्रोव्हिजन फॉर डोमेस्टिक सर्वंट फॅसिलिटी. डोमेस्टिक सर्वंट फॅसिलिटी वॉचमॅन दिलाय, कुक दिलाय आणि स्वीपर पण दिलेला आहे. मग ह्या डोमेस्टिक सर्वंट फॅसिलिटी किंवा सर्वंट फॅसिलिटी म्हटलं तरी चालतं. डोमेस्टिक सर्वंट फॅसिलिटी. आता डोमेस्टिक सर्वंट फॅसिलिटी आपल्या मध्ये आपल्याला पहिल्यांदा काय दिलंय त्यांनी, तर पहिल्यांदा दिलंय वॉचमन. पहिल्यांदा आहे वॉचमन. त्याच्यानंतर काय आहे, स्वीपर आहे, स्वीपर. आणि त्याच्यानंतर आहे कुक. तर पहिल्यांदा वॉचमॅनला सॅलरी किती आहे पहा त्या ठिकाणी. वॉचमॅनला सॅलरी आहे 1,750 गुणुले 12 करा, किती येते इनरला लिहा. 1,750 गुणुले 12, 21,000 इनरला लिहायचे. त्याच्यानंतर स्वीपरला सॅलरी किती आहे पहा, तर स्वीपरला आहे 1,600, 16 दुने 32 आणि वरचे 19,200 येतील. 1,600 गुणुले 12, 19,200 बरोबर. आणि लास्ट वन कुक आहे, कुकला आहे 1,000 रुपये सॅलरी माझ्यामध्ये, ते येतील 12,000 रुपये. 1,000 गुणुले 12, 12,000 रुपये ते आले. तर आउटरला किती येतील टोटल, 52,200. 52,200. 52,200. ओके. डोमेस्टिक सर्वंट फॅसिलिटी सुद्धा झालं. त्याच्यानंतर
कंपनी कॉन्ट्रीब्युट टू हिज रेकग्नाइज प्रॉव्हिडंट फंड 40% ऑफ जॅक सॅलरी, म्हणजे त्याची जी सॅलरी त्याच्या 14%. कंपनीचं कॉन्ट्रीब्युशन आहे म्हणजे कोणाचं कॉन्ट्रीब्युशन आहे? एम्प्लॉयरचं. आणि एम्प्लॉयरचं आपण घेतो की नाही सॅलरीमध्ये सांगा? 12%. बरोबर, एक्झम्पशनला 12% आणि हे घेतो आपण, म्हणून लिहा एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन टू रेकग्नाइज प्रॉव्हिडंट फंड. आणि किती टक्के? 14% ना ऑफ सॅलरी. आता सॅलरीची डेफिनेशन सांगा. सॅलरी इज इक्वल टू बेसिक पे, बरोबर ना? बेसिक पे किती? 1,68,000. डीए रिटायरमेंट बेनिफिट साठी दिलाय का त्यांनी? नाही. आणि कमिशन काय दिलंय का? नाही. नाही. म्हणजे सॅलरी किती आपली? फक्त 1,68,000 गुणुले किती टक्के? 14% म्हटले त्यांनी का 12% म्हटले? 14%. 14%. मग 1,68,000च्या 14% अमाऊंट काढा. 23,520. 23,520. व्हेरी गुड. आणि याला एक्झम्पशन किती आहे धनश्री? 12%. व्हेरी गुड. कशाचे 12%? सॅलरीच्या. व्हेरी नाईस. लेस एक्झम्पशन 12% ऑफ सॅलरी. आणि सॅलरी तीच आहे आपली किती? 1,68,000 गुणुले 12% किती येते बघा? 20,160. 20,160. व्हेरी गुड. 20,160 वजा झाले 23,520 मधनं 20,160 जर वजा झाले तर आउटरला किती येतील? 3,360 रुपये. बरोबर आहे का? हो सर. ओके, चला पुढे जाऊया. हे झालं. त्याच्यानंतर हे 10% जे आहे ते इंटरेस्ट भेटते, त्याला एक्झम्पशन द्यायचे 5%. आणि त्यांनी या ठिकाणी ते एक्झम्पशन अलाउड का म्हटलं नाही, कारण की ते मला समजलंच नाहीये. पण आपण एक्झम्पशन घेऊया, कारण मला माहित नाही त्यांनी का नाही घेतलं. पण एक्झम्पशन घ्यायला पाहिजे माझ्या अंदाजे. लिहा सर्वांनी. इंटरेस्ट ऑन आरपीएफ, इंटरेस्ट ऑन आरपीएफ किती टक्के? 10.5% ना. आणि ते अमाऊंट किती? 8,000. याला लेस एक्झम्पशन किती? 9.5%. लेस एक्झम्पशन 9.5%. मग बघा 8,000 भागिले 10.5. एकच मिनिट हा. 10.5 इंटू 9.5 किती येईल ते बघा? 8,000 भागिले 10.5 गुणिले 9.5. 7,238. 7,238.9 म्हणजे 7,238च. 38 वजा 8,000 आउटरला 761.9 म्हणजे 762 रुपये येतील. बरोबर ना? हो सर. 762 रुपये आपण आउटरला घेतले. देन आफ्टर नेक्स्ट हे झालं. त्याच्यानंतर ट्युशन फी, फुल्ली टॅक्सेबल असणारे ट्युशन फी.
ट्युशन फी, एकच मिनिट हा. आता मला एक गोष्ट सांगा की ही जी ट्युशन फी आहे ही कोणी पेड केली ते सांगितलं नाही या ठिकाणी. म्हणजे एकच मिनिट हा. ट्युशन फी फी पेड ₹15,000 ऑफ वन चाइल्ड. कंपनीने पेड केली नाही असं सांगितले, तो आता स्वतः पेड केली असेल त्यांनी. त्यामुळे ट्युशन फी घेऊ आणि आउटरला नील घेऊ, कारण की फुल्ली एक्झम्प्टेड असणार जर स्वतःनी पेड केली असेल. आणि दुसरी एक गोष्ट अशी की ट्युशन फीचं एक्झम्पशन जे आहे, ट्युशन फीज ते न्यू टॅक्स रिझिमच्या वेळेस काय असणार आहे, LTCचं डिडक्शन आहे, त्यामुळं ते नॉट ऍप्लिकेबल असणार आहे. एकच मिनिट हा, मला जरा हे थोडस खाली ड्रॉ करू दे एक्स्ट्रा. आता आपलं जवळजवळ सगळं झालेलं आहे. आता आपली ग्रॉस सॅलरी काढा, मला सांगा किती येते. ग्रॉस सॅलरी काढा. सगळं झालंय बघा, काही राहिलेलं नाहीये. ट्युशन फी आणि त्याच्यानंतर ही हॅज बीन प्रोव्हाइडेड द फॉलोइंग डिटेल्स इन रिस्पेक्ट ऑफ हिज इन्व्हेस्टमेंट. त्याच्या स्वतःच्या इन्व्हेस्टमेंट म्हणजे त्याने स्वतः कुठेतरी पैसे गुंतवले त्याची माहिती दिली. हे कंपनीने जर त्याच्या वतीने केलं असतं तर आपण घेतलं असतं, पण हे त्याचं स्वतःच आहे त्यामुळे हे आपण घेणार नाही आहोत. त्यामुळे हे सगळं ATCच्या डिडक्शनला जाणार आहे टोटल इन्कमच्या बाबतीत. अजून आपण टोटल इन्कम शिकायला सुरुवात केलेली नाहीये, त्यामुळे हे एक्झम्प्टेड. चला, तर आता आपली ग्रॉस सॅलरी काढूया. ग्रॉस सॅलरी किती ती कोण सांगते? बोला. 3,88,122. 3,88,122. 3,88,122. ओके. आणि याला डिडक्शन ऍप्लिकेबल असतील का धनश्री? नाही. कारण की न्यू टॅक्स रिझिम आहे, बरोबर ना? हो सर. लेस डिडक्शन अंडर सेक्शन 16 आणि त्या ठिकाणी म्हणा नॉट ऍप्लिकेबल, कंसात म्हणा नॉट ऍप्लिकेबल, नॉट ऍप्लिकेबल cable because he has exercise काय न्यू टॅक्सेशन रिझिम किंवा न्यू टॅक्स रिझिम. he has exercise new tax regime under section 115 BAC. संपला विषय, एवढंच होतं. आणि आपण आता हा टॉपिक या ठिकाणी संपवला तर चालेल ना धनश्री? समजते ना आता? हो सर, समजते. ओके, आपण उद्यापासून याचा पुढचा टॉपिक सुरू करूया आता टॅक्सेशनचा. समजलं सर्वांना प्रॉब्लेम? हो सर.